नमस्कार. निरोगी राहणं सोपं आहे या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा 10 आरोग्यदायी सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या प्रत्येक महिलेने जाणून घेणं महत्त्वाचं आहे. घर, नोकरी, मुलं आणि कुटुंब सांभाळताना अनेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण निरोगी महिला म्हणजेच निरोगी कुटुंब. आणि लक्षात ठेवा, शेवटची सवय खूप महत्त्वाची आहे हां. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, संतुलित आहार. दिवसभर फक्त पोट भरणं आणि शरीराला आवश्यक पोषक द्रव्य मिळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ताटात धान्य, डाळी, भाज्या, फळं आणि प्रथिनांचा समतोल असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे योग्य आणि पौष्टिक आहार नक्कीच घ्या. नंबर 3, पुरेसे पाणी. दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा. तहान लागल्यावरच पाणी पिण्यापेक्षा वेळोवेळी आणि लक्ष करून पाणी पिणं अधिक उपयुक्त ठरू शकतं. नंबर 3, आयर्नची काळजी. अनेक महिलांमध्ये आयर्नची कमतरता आढळू शकते. थकवा येणं, अशक्तपणा जाणवणं किंवा कशातच मन न लागणं या सगळ्या आयर्नच्या कमीमुळे आपल्या शरीरामध्ये हे सगळं होऊ शकतं. त्यामुळे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करून घेणं योग्य ठरेल आणि त्यावर निदानही योग्य निघेल. त्यानंतर नंबर 4, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी महत्त्वाचा आहे. याबाबत गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. त्यानंतर नंबर 5, नियमित हालचाल. दररोज 30 मिनिटे चालणं किंवा आपल्या क्षमतेनुसार नक्कीच व्यायाम करणं शरीर आणि मन दोन्हीसाठी फायदेशीर ठरू शकतं. लक्षात ठेवा, व्यायामाने फक्त शरीर मोकळं होत नाही, तर नक्कीच आपल्या मनाला देखील त्याचा परिणाम हा चांगलाच दिसून येतो. त्यामुळे घरच्या घरी व्यायाम करणं हे नक्कीच सगळ्याला शक्य होऊ शकतं. नाहीतर 20-1 मिनिटं बाहेर चालणंही पुरेसं होतं. त्यानंतर पुरेशी झोप. झोपेची कमतरता शरीरावर आणि मनावर परिणाम करू शकते. शक्य तितकी नियमित आणि पुरेशी झोप घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. नंबर 7, ताणतणावाचं व्यवस्थापन. स्वतःसाठी वेळ काढा. शयनाचे व्यायाम करा. ध्यान किंवा आवडता छंद, त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. नंबर 8, नियमित आरोग्य तपासणी. काही आरोग्य समस्या सुरुवातीला जाणवत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासण्या करून घेणं महत्त्वाचं आहे. यामुळे आपल्या शरीरामधले जे बदल आहेत ते आपल्याला कळून येतात आणि जास्त काही तब्येतीला बिघाड येत नाही. त्यामुळे स्वतःकडे लक्ष देणं नक्कीच महत्त्वाचं आहे आणि स्वतःचं छंद जोपासण्याचाही नक्कीच प्रयत्न करा. त्यानंतर मासिक पाळीच्या स्वच्छतेचे नियम. योग्य स्वच्छतेच्या सवयी आणि आवश्यकतेनुसार सॅनिटरीचे उत्पादन बदलणं आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. स्वतःची काळजी घ्या. घरातील प्रत्येकाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. निरोगी आई, मुलगी, पत्नी किंवा बहीण म्हणजेच निरोगी कुटुंब होय. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि शेवटचं मी सांगितलेलं मासिक पाळीचं ते नक्कीच लक्षात ठेवा. आपले जे सॅनिटरी उत्पादनं आहेत ते नक्कीच बदलणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे ते वेळोवेळी बदलत राहा, नाहीतर त्याने आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. लक्षात ठेवा, मोठे बदल हे एका दिवसात होत नाहीत, पण दररोजच्या एक चांगली सवय तुमच्या आरोग्यात मोठा फरक घडवू शकते. या 10 सवयींपैकी तुम्ही आधीपासून कोणती सवय पाळता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटू. तोपर्यंत लक्षात ठेवा, निरोगी राहणं सोपं आहे आणि आपल्या आईची, बहिणीची काळजी घ्या. आणि कमेंट करायला विसरू नका की हा व्हिडिओ कसा वाटला किंवा मग तुमच्या सवयी कोणत्या आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मी सुद्धा या सवयी फॉलो करते, तुम्ही सुद्धा करा आणि आपल्या कुटुंबाबरोबर हेल्दी